आपल्या सर्वांना कल्पना आहे की मराठा आरक्षणासंदर्भामधली सर्वोच्च न्यायालयामध्ये 25 जानेवारीपासून सुनावणी सुरू होणार आहे आणि त्या सुनावणीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर आणि दिल्लीमधल्या वकिलांचीही जोरदारपणे पूर्वतयारी सुरू आहे। 11 तारखेला म्हणजे सोमवारी दिल्लीमध्ये वकिलांची कॉन्फरन्स आहे। मी स्वतः त्या कॉन्फरन्सला उपस्थित जाण्याकरता दिल्लीत जाणार आहे आणि कदाचित माझे सहकारी जे उपसमितीचे सदस्य आहेत ते सुद्धा या कॉन्फरन्सला कदाचित हजर राहतील किंवा VCवर राहतील, अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे। हा कायदा जो राज्य शासनाने पारित केलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्रामध्ये टिकला पाहिजे म्हणून केंद्र सरकारचंही या ठिकाणी सहकार्य अपेक्षित आहे। आपल्याला माहिती आहे की मागची सुनावणी जी सुप्रीम कोर्टात झाली त्या सुनावणीमध्ये अटॉर्नी जनरलला सुद्धा आता नोटीस काढण्यात आलेली आहे। म्हणजे केंद्र सरकारचे सर्वोच्च लॉ ऑफिसर ज्याला म्हणू अटॉर्नी जनरल यांना सुद्धा पार्टी करण्यात आलेलं आहे, त्यांना सुद्धा नोटीस ही काढण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मला वाटतं की केंद्र सरकारला चांगली संधी उपलब्ध झालेली आहे की त्यांनी या सर्व बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ केवळ मराठा आरक्षणच नव्हे तर EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असो, तामिळनाडूचं आरक्षण असो आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत सध्या न्यायप्रविष्ट त्या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेण्यासाठी केंद्र सरकारला ही सुवर्ण संधी आहे असं आमचं मत आहे। म्हणजे केंद्र सरकारच्या 102व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचा अधिकार आहे की नाही असा संभ्रम मधल्या काळात निर्माण झालेला आहे। आतापर्यंत केंद्र सरकारने या बाबतीमध्ये कुठलाही खुलासा किंवा पुढाकार घेतला नव्हता, परंतु मला वाटतं की आता ही संधी त्यांना आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये नोटीस काढली असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टीमध्ये स्पष्टीकरण आणि समर्थन या दोन्ही गोष्टी त्यांना सकारात्मक करता येतील। आमच्या केंद्र सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत त्या म्हणजे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज करावा, SEBCच्या आरक्षणाची सुनावणी म्हणजे तामिळनाडूकडून 69% आरक्षण व केंद्र सरकारचं 10% आर्थिक मागास प्रवर्गाचं आरक्षण या संदर्भात ज्या याचिका ज्या दाखल झालेल्या आहेत त्या सर्वांच्या प्रकरणामध्ये जे इतरांना स्टे लागू नाही आहे तो मराठा आरक्षणासंदर्भात लावू नये, कारण हे सर्व इथं आपण पाहताय की केवळ मराठा आरक्षणाच्या बाबतीतच स्थगिती आहे, पण EWSच्या बाबतीत असो किंवा तामिळनाडूच्या संदर्भातला असो इथे कुठल्याही प्रकारचं स्थगिती नाही आहे, परंतु ते प्रलंबित असतानासुद्धा त्यांना स्थगिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे हा विषय त्यांनी घ्यावा आणि ही स्थगिती उठवण्याच्या संदर्भामध्ये जी याचिका त्यांनी दाखल करून त्याच्यामध्ये समर्थन द्यावं। आणि त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की 50%च्या वर आरक्षण जी मर्यादा होती 50%च्या वर आरक्षणासंदर्भातली ती इंदिरा सहानी केस जी झाली सुप्रीम कोर्टामध्ये त्या केसचा हवाला देत आरक्षण 50%च्या वर गेल्यामुळे त्याला प्रतिबंध करणारा निर्णय हा इंदिरा सहानीच्या या सगळ्या प्रकरणात झाला होता। आता इंदिरा सहानीचं प्रकरण होऊन जवळपास 30 वर्ष निघून गेलेली आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे, आता आजच्या या 30 वर्षानंतर
इंदिरा साहनी प्रकरणाच्या निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, जे मागे कपिल सिब्बल यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय घेतला होता की इंदिरा साहनी 30 वर्षापूर्वीचा विषय आहे आणि म्हणून या निकालाचं पुनर्विलोकन व्हावं आणि मराठा आरक्षणासंदर्भातला जो विषय आहे तो विषय इंदिरा साहनीशी निगडीत त्यांनी केलेला असल्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की इंदिरा साहनीचा निकाल हा 9 मेंबर बेंचनी घेतला होता. आमचं म्हणणं की मराठा आरक्षण सुनावणीसुद्धा 9 किंवा 11 जजेसच्या बेंचसमोर जावी अशी प्रामुख्याने आमची मागणी. कारण आता जे बेंच आहे ते 5 जजेसचं बेंच आहे आणि 5 जजेसचा बेंच हे 11 जजेसच्या बेंचचा इंदिरा साहनीचा निर्णय ओव्हररूल करू शकत नाही आणि म्हणून 9 किंवा 11 मेंबर्सचं बेंच त्या ठिकाणी गठीत करून हा विषय सर्व हा त्यांनी तिथे घ्यावा अशा प्रकारची आमची विनंती ही सर्वोच्च न्यायालयामध्ये राहणार आहे. म्हणजे याशिवाय आमची जी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने तामिळनाडूमधील आरक्षणाला घटनेच्या 9व्या अनुसूचीमध्ये संरक्षण प्राप्त आहे, 9 शेड्यूलचं त्यांना संरक्षण आहे तामिळनाडूच्या केसमध्ये, त्याच पद्धतीने संविधानिक संरक्षण महाराष्ट्राच्या SCBC आरक्षणाला देण्यासाठी केंद्राने उपाययोजना केली पाहिजे. म्हणजे केंद्र सरकारकडे आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने तामिळनाडूला आरक्षणाच्या घटनेच्या 9व्या शेड्यूलमध्ये 9 शेड्यूलमध्ये घातल्यामुळे संरक्षण प्राप्त आहे, तशाच पद्धतीने मराठा आरक्षणाला सुद्धा 9 शेड्यूलमध्ये घालून संरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने उपाययोजना करावी अशी अपेक्षा आमची केंद्र सरकारकडून आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे की जर मराठा आरक्षण टिकलं तर देशातील अनेक राज्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. हा फक्त आरक्षण मराठा आरक्षणापुरती मर्यादित असं मी म्हणणार नाही. बाकीची आरक्षणं जी आहेत, तामिळनाडू आहेत, EWS आहे, की अन्य राज्यांची जी काही आरक्षणं टिकवण्याच्या बाबतीमध्ये जी काही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात आहेत अन्य राज्यांची, त्यांनासुद्धा ह्या निर्णयाचा बेनिफिट होईल आणि म्हणून इतर राज्यांच्या बरोबर ही सर्व एकत्रपणे हे सर्व केलं पाहिजे अशी आमची धारणा आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मला एक विनंती करायची किंवा आव्हान करायचं आहे की त्यांचा जो प्रभाव केंद्रामध्ये आहे ते केंद्र सरकारकडून योग्य पावलं उचलली जातील या अनुषंगाने त्यांनी कसोशीने प्रयत्न करावेत. सर्व राजकीय पक्षांनी ज्याप्रमाणे एकजूट दाखवून राज्याच्या विधिमंडळामध्ये एकजुटीने मराठा आरक्षणाचा कायदा त्या ठिकाणी पारित केला होता, तशाच पद्धतीने आता भाजपच्या नेत्यांना मी विनंती करेन की केंद्र सरकारमध्ये जाऊन आपलं वजन त्यांनी वापरावं आणि ह्या 2-3 विषयाचा मी जो जिकर केला आहे त्याच्यासाठी अटॉर्नी जनरलच्या माध्यमातून केंद्र सरकार केंद्र सरकारची बाजू मांडणार, त्यामुळे त्यांनी ते बाजू व्यवस्थित मांडावी आणि आपल्या एकजुटीचं दर्शन त्यांनी घडवावं अशा प्रकारची मी त्यांना विनंती करणार आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि EWS यांनासुद्धा या बाबतीमध्ये त्याचे एकत्रपणे प्रयत्न झाला पाहिजे आणि मराठा आरक्षण त्याही केसेसबरोबर. आणि मला अजूनही सांगायचं आहे की माझ्या माहितीप्रमाणे 11 किंवा 12 तारखेला, एक्झॅक्ट तारीख लक्षात नाही, 11 किंवा 12 तारखेला काही इतर याचिकाकर्त्यांनी तामिळनाडूच्या बाबतीमध्ये आणि EWSच्या बाबतीमध्ये इतर ते मॅटर आता सुनावणीला हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे या संदर्भातलं, तर कदाचित तिथे काय घडतं हे आता पाहावं लागेल. परंतु आता ही इतर याचिकाकर्त्यांनी त्या राज्यातल्या तामिळनाडूच्या आणि EWS संदर्भातले मला वाटतं काही सुनावणी कदाचित 11 किंवा 12 तारखेला अपेक्षित आहे. मला निश्चित तारीख लक्षात नाही, पण ते सुद्धा त्या ठिकाणी चर्चेला घेणार आहेत अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता वेग घेऊ लागलेली आहे आणि त्यामुळे हे सर्व आपल्याला करायचं आहे. पुढचं एक महत्त्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे की पंतप्रधानांना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वतीने एक विनंतीपत्र जाणार आहे. आता जे मुद्दे मी उपस्थित केलेले आहेत ते देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या वतीने एक विनंतीपत्र आम्ही करणार आहोत.
ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता जे मुद्दे मी उपस्थित केले आहेत त्या अनुषंगाने पंतप्रधानांना सुद्धा विनंती करून केंद्र सरकारने ती बाजू मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि अन्य राज्यातले जे विषय आहेत याचाही त्यांनी विचार करावा आणि सकारात्मक बाजू घेऊन केंद्राने भूमिका घ्यावी. आणि मुख्य सचिवांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की त्यांनी सुद्धा केंद्र सरकारमधील मग ते लॉ मिनिस्ट्री असो आणि एजींनाही सांगितलं की अटॉर्नी जनरल असतील त्यांनाही, तर अशा पद्धतीने मग ते एजी ॲडव्होकेट जनरल असतील किंवा मुख्य सचिव असतील यांचाही त्या ठिकाणी प्रयत्न आमचा राहील की त्यांनीसुद्धा संबंधितांना पत्रव्यवहार करावा, आपली बाजू त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडली जावी असा प्रयत्न त्यांनीही करावा. आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी सांगितलं, त्यांनी मान्य केलं आहे की ते पत्र पंतप्रधान लवकरच या बाबतीमध्ये पाठवणार आहेत. मला वाटतं खासदार संभाजीराजे पंतप्रधानांना भेटण्याची वेळ त्यांनी मागितलेली आहे. त्यांना वेळ अद्याप मिळाली की नाही मला अजूनही काही कळलेलं नाही की वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या की ते वेळ मागतायत. त्यामुळे त्यांनाही वेळ जर लवकर मिळाली तर ते सुद्धा या दृष्टीने पंतप्रधानांकडे जाऊन आम्ही तर म्हणेन की एवढ्यावरच थांबता गरज नाही आहे. मी विनंती प्रयत्न हाही करेन की महाराष्ट्रातले विविध पक्षाच्या खासदारांनी सुद्धा या बाबतीमध्ये पंतप्रधानांकडे डेलिगेशन घेऊन हा विषय त्यांनी पंतप्रधानांच्या कानावर घालावा, जेणेकरून या विषयासंदर्भामध्ये, कारण हा विषय कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या गटाचा किंवा कोणाचा असायचं कारण नाही आहे. महाराष्ट्रातले जेवढे संसद सदस्य आहेत त्यांच्या वतीने पंतप्रधानांकडे जाण्यासंदर्भामध्ये मी त्यांना विनंती करणार आहे. तर ही आत्तापर्यंतच्या ज्या घडामोडी आहे ते मी फक्त आपल्याला अपडेट करण्याकरता ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अटॉर्नी जनरलना जे नोटीस दिले त्याचा नेमका संदर्भ काय आहे? ते मागची जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये केंद्र सरकारला पार्टी करण्यासंदर्भात काही चर्चा मागच्या हिअरिंगमध्ये झालेली आहे आणि म्हणून त्या सर्वोच्च न्यायालय म्हणाले की लेट द नोटीस बी इश्यू टू दी अटॉर्नी जनरल. कोर्टाने डायरेक्शन दिली की त्यांना सुद्धा याच्यामध्ये नोटीस इश्यू करा. त्यामुळे ते तिथे त्यांना हजर राहून भूमिका घ्यावीच लागेल. मराठी का तुम्ही बोला. तुमच्या आजच्या पूर्ण प्रयत्न जर लोक पाहिला तर तुम्ही केंद्र सरकारकडे हा सगळा विषय टोलवता असं आहे का? आपण आपलं भाषण असं वापर करता की आरक्षण टिकेल तर मला इथे वेगवेगळ्या मराठा संघटनांची आहे की राज्य सरकार या बाबतीतच होऊ नये की आरक्षण मिळेल. नाही, मला एवढंच सांगायचं, कुठेही प्रश्न टोलवण्याचा प्रयत्न किंवा प्रश्नच उद्भवत नाही. हा एक संविधानिक जो विषय आहे त्याला हाताळायचा असेल तर विविध पर्याय जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला प्रयत्न करावेच लागतील. हा कुठला पक्षाचाही दृष्टिकोन नाही. आम्ही विरोधी पक्षांची सुद्धा चर्चा या बाबतीत झालेली आहे. त्यामुळे संसदेत आम्हाला जर करायचं असतं तर मग विधिमंडळामध्ये आम्ही विरोधी पक्षात त्यावेळेस होतो, त्यावेळेस आम्ही काय टोलवाटोलवी केली नाही, आम्ही स्वतःच्या समर्थनार्थच होतो. आजही आमची तीच भूमिका आहे. त्यामुळे याच्यामुळे टोलवाटोलवीचा प्रश्न नाही आहे. आणि संसदेमध्ये घटना दुरुस्ती झाल्यामुळे जे काही नवीन प्रश्न आता त्यांनी EWSवर स्थगिती आणलेली आहे, असे अनेक विषय आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की आता मला वाटतं की सर्वांनाच ही सिद्ध करण्याची संधी आहे. उलट भाजपला सुद्धा या विषयाला त्यांची भूमिका प्रामाणिकपणे असल्याबद्दल सिद्ध करण्याची मोठी संधी आहे माझं म्हणणं आहे. ही काही आतापर्यंत त्यांना ती संधी नव्हती कारण की ते केंद्र सरकारला पार्टीच केलं नव्हतं. आता अटॉर्नी जनरल पार्टी झाली त्यामुळे तर मला वाटतं ही चांगली उत्तम संधी आहे. प्रश्न सर्वांनी मिळून हाताळायचा आहे आणि सर्वांनी मिळून जर हा निर्णय घेतला तर मला वाटतं काही त्यात फार निश्चितच एक चांगलं वजन प्राप्त होईल या सर्व प्रयत्नांना. या प्रकरणात सातत्याने सांगितलं जातं की अशोक चव्हाण यांना या समितीच्या अध्यक्षपदावरून हटवावं आणि कोणाला एकनाथ शिंदे यांच्याकडे ही समितीची जबाबदारी द्यावी. तुम्हाला वाटतं की यामध्ये राजकारणी, कारण काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात सांगितलं की अशा पद्धतीनं समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची गरज नाही. मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य सूचक आहे. त्यांनी या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट घेतलेली आहे. उपसमिती ही मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला विषय आहे. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर प्रश्न कोणाला ठेवायचा की ते सर्वस्व राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर कोणी उपसमितीला प्रमुख राहावं न राहावा त्यांचा विषय आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट बोललेच या बाबतीमध्ये. त्यामुळे मला काय अधिक त्या बाबतीमध्ये बोलायचं नाही आहे. 9 किंवा 11 बेंच समजा. हां, काय म्हणताय? नाही, कायदेशीरच मुद्दा आहे ना हा.
कारण इंदिरा सहानी केस जी कोर्ट केल्या जाते तिचा निर्णय जो झाला आहे तो 9 मेंबर बेंचच्या जजेसनी घेतलेला आहे. तर 5 जजेसचं बेंच हे 9 जजेसनी घेतलेला निर्णय ओव्हररूल करू शकत ही कायदेशीर बाजू आहे. त्यामुळे एक तर 9 जजेसनी करावा तो निर्णय किंवा त्याच्यापेक्षा लार्ज म्हणजे 11 बेंच असा आमचा कायदेशीर मुद्दा आहे. आता 25 तारखेला आहेच विषय. त्यावेळेस आता उद्या दिल्लीमध्ये कॉन्फरन्स आहे 11 तारखेला सगळ्या वकिलांची. मी स्वतः व्यक्तिगत त्या ठिकाणी जातो आहे आणि त्या ठिकाणी मग पुढचं हे जे बेसिक मुद्दे मी सांगितलेले आहेत त्याही विषयावर त्या ठिकाणी चर्चा होईलच. सर, जी भरती रखडलेली आहे त्याच्यामध्ये कुठे एक समानता दिसत नाही. म्हणजे आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर एसईबीसी संदर्भात ठोस धोरण सगळ्या विभागांचं एकच हवं होतं, पण ते दिसत नाही. भूमिका आता गोंधळ कुठलाही नाही आहे. गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. गोंधळ कुठलाही नाही आहे. आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळाने उच्च न्यायालयाने जवळपास 10 ते 12 केसेसमध्ये आता संजय लाखे पाटील इकडे आहेत त्यांनीच याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली होती. बाकीच्या लोकांनी सुद्धा हायकोर्टात ते गेले होते आणि त्यांनी सांगितलं की बुवा आम्हाला जर EWSचा पर्याय उपलब्ध आहे, आमच्याकडे ओपन कॅटेगरीचा पर्याय उपलब्ध आहे, तुम्ही आम्हाला SABCचा पर्याय बंद केलेला आहे आणि तो सर्वोच्च न्यायालयाच्या ह्याच्यामुळे बंद केलेला आहे. आता मुद्दा एवढाच आहे, हे बंद असताना मग दुसरे पर्याय काय खुले आहेत हा त्यातला विषय होता. म्हणून की आपल्याला उच्च न्यायालयाने 12 ते 13 केसेसमध्ये लोकांना संधी दिली की बाबा तुम्हाला SABCचा पर्याय उपलब्ध, आपला EWSचा पर्याय उपलब्ध आहे, तुम्हाला ओपन कॅटेगरीचा पर्याय उपलब्ध आहे, तुम्ही दोन्हीपैकी एक सिलेक्ट करा. तसे निर्णय झाले. मग तो निर्णय झाल्यामुळे सरकारला सांगितलं होतं की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट मांडा कोर्टामध्ये. आणि म्हणून सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतला की आता ह्याच्यामध्ये ऐच्छिक ठेवला, तो पण ऑप्शनल ठेवला आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत वाट पाहिजे असेल तो तुमचा चॉईस आहे. तुम्हाला वाट पाहिजे नसेल तर तुमच्याकडे EWS आहे. EWS नसेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये आहे. असे दोन पर्याय मी सुचवलेले आहेत. नाही तर मग तुम्ही थांबा SABC निर्णय होईपर्यंत. हा प्रश्न याच्यासाठी उपस्थित झाला की पोलीस भरती संदर्भात जो GR निघाला तो त्यांना असं आहे की बऱ्याच ठिकाणी उल्लेख नव्हता EWSचा. त्याने गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे. काही ठिकाणी थोडीशी याच्यामध्ये गैरसमज किंवा स्पष्टता नसल्यामुळे काल मी मंत्रिमंडळामध्ये पुन्हा हा विषय घेतला होता की शासनाने गरज पडली स्पष्टीकरण त्याच्यामध्ये इश्यू करावं, जेणेकरून विविध विभागामध्ये ज्या भरती सुरू आहेत, मग कुठे MSCDCLमध्ये काही सुरू आहे, गृह विभागामध्ये काही सुरू आहे, तर जिकडे असं कन्फ्युजन असेल तर त्या ठिकाणी स्पष्टीकरण इश्यू करावं. कारण ऑलरेडी मंत्रिमंडळ निर्णय घेतला याच्यामध्ये आणि तो ऑप्शनल ठेवला. आपण काही ऐच्छिक निर्णय हा त्याच्या प्रत्येकाच्या इच्छेवर त्या आम्ही गेलो नाही. हा चीफ जस्टिस कितीच्या बेंच समोर द्यायचा हा निर्णय चीफ जस्टिस घेतात. आता इंदिरा साहनी हा बेस त्यांनी पकडल्यामुळे मी तुम्हाला सगळं सांगते, इंदिरा साहनीचा निर्णय जो आहे, कारण केस लॉ आहे, तो केस लॉ त्यांनी पकडला आहे आणि तो केस लॉचा निर्णय की 50%च्या आरक्षण वर जाऊ नये असा त्यातला तो केस लॉचा एकंदरीत क्रक्स आहे या सगळ्या डिस्कशनचा. इंदिरा साहनीचा निर्णय 9 जजेसनी घेतला होता. आता 5 जजेस 9 बेंचच्या जजेसचा ओव्हररूल करू शकत नाही अशी आमची धारणा आहे. त्यामुळे 9 बेंच समोर किंवा 11 बेंच मेंबर्स जावं असं आमचा कायदेशीर मुद्दा आहे. त्याचा अशी आमची धारणा आहे. ती आता वकिलांच्या आमची जी मागणी तशीच आहे. नहीं, ज़रूर हमने राज्य के जो हमारे लॉ ऑफिसर्स हैं, हमारी जो लीगल टीम है स्टेट में, इन सब से सलाह मशवरा करने के बाद ही ये स्टैंड तकरीबन हमने लिया है. जो कॉन्फ्रेंस हमारी सीनियर काउंसिल के साथ में होगी इसमें इस पर दोबारा पर एक जनरली ये भूमिका हमारी होने वाली है कि आप लार्जर बेंच जो इस पर फैसला कर सकता है उसमें करनी चाहिए. देखिए, मैं कोई एस्ट्रोलॉजर नहीं हूँ कि आकलन कर सकता हूँ कि कब तक खत्म हो जाएगा. आखिर ये मामला सुप्रीम कोर्ट में दर्ज है. अगर जल्दी होता है तो हमें बड़ी खुशी होगी. इसमें फैसला जल्दी होना चाहिए. और हमारे साथ सिर्फ अकेले महाराष्ट्र क्यों, हम तो कहते हैं कि तमिलनाडु का इशू पड़ा है, EWS का इशू पड़ा है, सबको साथ में, सबका इशू सेम है ना, तकरीबन एक ही इशू है सबका. तो सबके साथ महाराष्ट्र को जोड़ा जाए और जो न्याय सबके लिए होगा वो महाराष्ट्र में होना चाहिए.
बैक करेगी, पीछे हटेगी? नहीं, कांग्रेस का रोल बैक करने का या दबाव में आने का सवाल ही पैदा नहीं होता। और सबसे बड़ी ये बात है कि ये हमारी कोई अर्जेंसी नहीं, कोई प्रायोरिटी नहीं है। जब कोई ऐसे विवादास्पद विषय सामने आते हैं, इसमें विवाद है ना, हमारी भूमिका अलग है, हमारे प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष ने कांग्रेस की भूमिका स्पष्ट की है, शिवसेना ने उनकी भूमिका रखी है, और इसमें जो भी फैसला करना होगा वो तीनों पार्टीज एक साथ में बैठ के सुलझाया जा सकता है। जो भी फैसला, अभी कोई फैसला हुआ नहीं है, सिर्फ चर्चा है। See, popularity, you see, this is not a one-party government. It is a three-party government. And I will try to recollect the statement made by Mr. Atal Bihari Vajpayee when he was the Prime Minister of India. He had categorically said that Ram Mandir is on agenda, but he said that my party doesn't have a majority, and that is why I have kept this aside, because I cannot take a decision in this matter because my party doesn't have a majority. It was a coalition government when he was there. The question was that I do agree that these are different views. We have our different views. Congress has different views. Shiv Sena has different views. NCP probably we don't know what is their view on this issue. But question is that when such controversial issues come up, I think the three-party coordination committee can sit down together and see that these issues are discussed in that forum. प्रामुख्याने या प्रकरणामध्ये काँग्रेसने विरोध केला होता, राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं होतं की नामांतर हा मुद्दा नाही, विकासाच्या मुद्द्यावर आपण पुढे झालं पाहिजे. तरी सुद्धा सलग 2 दिवसांवर आपण बघितलं तर मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जे ट्विट होत आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी संभाजीनगर उल्लेख करण्यात आला, औरंगाबाद कौसामध्ये लिहिण्यात आलं, आणि काल जे ट्विट करण्यात आलं त्याच्यात फक्त संभाजीनगर होतं, औरंगाबाद तर गायब होतं कौसामधलं सुद्धा. हे काय सुरू आहे? म्हणजे विरोध करूनही हे मुद्दाहून शिवसेनेकडनं केलं जात आहे. त्यांची भूमिका असू शकते. मी काय म्हणलो की ज्या वेळेस एखाद्या प्रश्नावर विवाद होतो किंवा एकमत नाही, त्यावेळेस तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीमध्ये चर्चेतून हा विषय, पण मला वाटतं की हा विषय एवढा काही अग्रक्रम किंवा प्रायोरिटीचा विषय नाही आहे. शिवसेना आधीपासूनच म्हणते ना, आता नाही. शिवसेनेची भूमिका मला त्याच्यावर काही भाष्य करायला, मी तुम्हाला एवढंच सांगतो की या सगळ्या विवादावर तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीने चर्चा करून त्याच्यामध्ये काय करायचा निर्णय घ्यावा. आता असं आहे की संजय राऊत शिवसेनेचे आहेत, मी काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादी, सगळ्यांना वेगवेगळ्या भूमिका आहेत त्या विषयावर. तर त्यामुळे आता हा निर्णय, तुम्ही काही जरी प्रश्न असा फिरून जरी विचारला तर माझं उत्तर एकच आहे त्याला, की या तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीने बसून हा विषय ठरवावा काय करायचं. एक रेफरन्स मी दिला, स्पष्ट आठवत नाही, पण जे मला ध्यानात आहे किंवा लक्षात आहे तो असा आहे की त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की हे विषय माझं एक पक्षाचं सरकार असतं तर कदाचित मला निर्णय घेणं सोपं झालं असते. 3 पक्षात हे अनेक पक्षांचं केंद्र सरकार आहे, त्यामुळे माझी इच्छा काही जरी असली तरी मला त्याला काही मर्यादा आहेत, असं त्यांचं म्हणण्याचा एकंदरीत सारांश होता. एक्झॅक्ट कोट माझ्याकडे आता उपलब्ध नाही आहे, परंतु तो coalition, definitely there are coalition, as a coalition government we have our own problems and limitations, but we are in a coalition government, so naturally we have a different set of issues on this, we have different opinions on these issues. चर्चा सुरू आहे की आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस ठरवून सगळा हा वाद निर्माण करायचा. नाही, ठरवायचं काय असतं, हा विषय जुनाच आहे, नवीन काय या विषयामध्ये, फक्त तो अधूनमधून येत राहतो. ते मागणी काय, त्यांना विषय माहितीच आहे ना, त्याच्यामुळे ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस हा विषय घेऊ आपण. अर्जन्सी नाही आहे त्याला. हाँ, ऐसे तो लग रहा है मुझे, क्योंकि चर्चा हुई है, विचार विमर्श हो रहा है, मुंबई में हुआ, अभी दिल्ली में चल रहा है, तो फैसला होने की उम्मीद है. आई एम ओनली गोइंग फॉर दिस, नथिंग एल्स. I am not aware. I would be very happy to meet the Congress president, but I think that because of COVID and other reasons, appointments are very limited or hardly. So let me see. If I get an opportunity, I'll be
तरी आता तुम्ही पाहताय की कोविडला राज्याचा प्रमुख काही कोविडपासून अपवाद होऊ शकत नाही. कोविडचा संसर्ग एवढ्या मोठ्या, आता तर UK जो सेकंड फेज जो आता सुरू झाला आहे, कोविड स्ट्रेसचा जो दुसरा भाग आहे, म्हणजे गांभीर्याचं अजूनही कायम आहे. त्याची म्हणजे अडचणी अजूनही तशा संपलेल्या नाहीत आणि त्यामुळे दक्षता प्रत्येक जण घेतो. देशाचे माजी राष्ट्रपती ह्या सगळ्या कोविडला त्याचं निधन झालं कोविडच्या आजारामुळे. देशातले बरेचसे लोक ह्याच्यामध्ये बळी पडलेले आहेत. त्यामुळे सतर्क राहणं, काळजी घेणं, प्रकृती सांभाळणं हा प्रत्येकाचा नित्याचा भाग झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अपवाद होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी जी दक्षता किंवा काळजी घेतलेली आहे, मला वाटतं ही निश्चितच एक म्हणजे महत्त्वाची बाब होती. आता त्यांना जेवढं टाळून हे सगळं जेवढं करणं शाते गडचिरोली आज त्याला मला वाटतं चंद्रपूरला व त्या भागात गेलेले आहेत. त्यामुळे घोसीखुर्द प्रकल्पाच्या काही पाहणी करता ते गेलेले आहेत. ते दौरे सुरू आहेत, पण त्यांना सगळं काळजी घ्यावी लागते. काळजी घेऊनच कोरोनाची करूनच त्यांना ते सगळं करावं लागतं. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.